हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला आपल्याला एक घडलेली घटना आपल्याशी शेअर करायची आहे. म्हणजे आपले सिनियर लोकांना, ज्येष्ठ लोकांना USA मध्ये म्हणा किंवा कुठल्याही दुसरे देशात ह्या वयात जाऊन राहणं, एजेस करणं किती अवघड होते किंवा आपण एजेस करू शकत नाही. आपल्याला शक्य असलं तर आपण परत मायदेशी येतो. म्हणून म्हणतात ना, मदरलँड अँड मदर टंग आर ऑलवेज द बेस्ट म्हणून. असंच माझ्या मैत्रिणीबरोबर घडलं. हे मला आज आपल्याशी शेअर करायचं आहे. माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर माझे वयाचे आहेत. त्यांचे मिस्टर जरा मोठे आहेत. त्यांना एकटा मुलगा अमेरिकेतच सेटल झालेला आहे. त्याला तिथला ग्रीन कार्ड वगैरे मिळाले. म्हणजे बरेच 20-25 वर्षापासून तो तिकडे राहतो. हल्ली त्यालाही वाटायला लागलं होतं आई वडील आता वयस्क झालेले आहेत. त्यामुळे त्यांना फक्त इथे सोडून जाणं एवढं काही सोयीस्कर नाही. म्हणून आपण त्यांना कायम आपल्याबरोबर अमेरिकेतच घेऊन जाऊया का. म्हणजे त्यानं तिथेच राहायचं ठरवले. त्याची बायको आहे, मुलं आहेत आणि एकुलता एक मुलगा तो. त्यामुळे त्याला वाटलं आपले आईवडिलांना इथे नको आता ठेवायला, आपण त्यांना पण तिकडे घेऊन जाऊया म्हणून. हे बघा, मुलांचंही काही चुकत नाहीये. त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य पण आहे. तिथे त्यांना जसे पैसे तर हे मिळते, सुखसोयी मिळतात, तसे इथे काही मिळत नाहीये आपल्याकडे. त्यामुळे त्याला तिथे राहणं तो प्रिफर करतो आणि म्हणून तो यांना ठरवला आई वडिलांना तिकडे घेऊन जायचं. म्हणजे काळजी नाही आपल्याबरोबर ते असले तर. पण आई वडिलांचे मनाची तेवढी तयारी नव्हती. तरी ते मुलांसाठी म्हणाले ओके. मग आधी ठरलं, आधी 5 महिन्यासाठी जायचं. 5 महिने त्यांना तिथे बरं वाटलं तर मग तिथलं ते पण सिटिझनशिप वगैरे घ्यायचं का. म्हणजे मुलगा, सून, नातवंड सगळे तिथलेच आणि मुलगा चांगले नोकरीवर आहे. त्यामुळे असं ठरवलं ते आधी जाऊन बघायचं. सगळे मिळून असं ठरवलं. आधीच आपण जाऊन राहायचं आधीच का आपल्याला होणार नाही, अमुक नाही म्हणून करायचं. त्यामुळे आधी आपण 5 महिने जाऊया, राहूया. मग बरं वाटलं की मग नंतर इथलं सगळं सेल ऑफ करायचं आणि तिथे जाऊन राहायचं असं ठरलं. आणि गेले बरं का. मुलगा आला होता, दोघांनाही घेऊन गेला. 1 महिना सुद्धा ते तिथे व्यवस्थित राहू शकले नाही. म्हणजे मुलाचं सुनेचं काही तक्रार नाहीये. सून पण चांगली सगळं ह्यांचं करत होती, नाही असं नाहीये. नातवंड चांगली होती, प्रेमळ. पण ह्यांना तिथे करमेना म्हणण्यापेक्षा लाईफस्टाईल सगळी वेगळी, आपल्याकडची लाईफस्टाईल वेगळी आणि तिथलं सगळं वेगळं. आणि मेन त्यांची अडचण म्हणजे इथे कसं उठल्यावर ते देवळाला जाऊन येणार, तर झाल्यावर वॉकिंगला जाऊन येणार किंवा काही आणायचं असलं की जाऊन येणार. तिथे ते स्वतंत्रपणे घरातनं बाहेर कुठेही जाऊ शकत नव्हते. हा पहिला प्रॉब्लेम त्यांचा. म्हणजे इथे त्यांना कसा स्वतंत्र होते, कुठेही जात होते, येत होते. देवाचे दयेनं तब्येत दोघांच्याही चांगल्या आहेत तशा वयोमानानं. तरी त्यांना तिथे ते जाऊ शकत नव्हते का. म्हणजे तिथली माहीत नाही आणि तिथे आपल्यासारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे नसेल किंवा ह्यांना जमत नसेल ह्यांचं. आणि एवढे लेट एजला कसं तिथली करन्सी म्हणा, सगळे प्रॉब्लेम्स ना.
त्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम त्यांचा. हां, एकटं कुठेही बाहेर जाण्यासारखं नाही. सून मुलगा दोघंही नोकरीला जाणार, ते संध्याकाळी 5-6 पर्यंत येणार. तोपर्यंत हे ना कुठेही हे बाहेर पडू शकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कसं आपण देवपूजा, अमुक तमुक सण, कधी सवाशीण बोलावली, अमुक केलं, मुंजा बोलावला वगैरे असं असते. तिथे तसं काहीही नाही आहे. आणि एका म्हणजे यंगस्टर्सांना ठीक आहे, मी काही अमेरिका वाईट म्हणत नाही आहे. यंग लोकांना खूप ग्रेट कंट्री आहे, हा महान देश आहे. पण तिथे तुमचं तुम्ही इंडिपेंडेंट असाल, तुमचं तुम्ही सगळीकडे जाऊ शकाल तर ठीक आहे, नाही ते नाही उपयोगाचं. आणि त्याच्यानंतर त्यांना हे सगळं देवपूजा, आरती बिरती हे सगळं तिथे करू शकत नव्हते. तिथे काही बंधनं आहेत, आपल्याला माहीत आहे. सगळं लाकडी असल्यामुळे उदबत्ती, दिवा हे काही देवासमोर लावायचं नाही. हेच पण त्यांना मनाला खूप आणि भाजीपाला वगैरे आपल्याकडे कसं आपण ताजं आणतो. रोज आत्ता आपण वॉकिंगला बाहेर जातो म्हणजे येताना भाजी घेऊन येतो. तिथे तसं नाही. एक म्हणजे लांबचं लांब असते, कुठेतरी आठवड्यात एकदा मुलगा सून जायचे म्हणे, सगळं आठवड्याचं भाजीपाला सगळं घेऊन यायचे आणि त्यानंतर आठवडाभर वापरायचं. म्हणजे हे लाईफस्टाईल पद्धत म्हणा, हे सगळेमुळे त्यांना बिलकुल तिथे ते राहू शकले नाहीत. आणि एक मला कळत नाही बोलावं का नाही म्हणून, त्यांना तिथे टॉयलेटला सुद्धा मनाप्रमाणे होत नव्हतं असं म्हणतात. तिथे आल्यावर बरं वाटलं. म्हणजे तिथे म्हणे टॉयलेटमध्ये पाणी नाही, फ्लशिंग असते पण बाकी कशालाही पाणी नसते. आणि आपल्याला माहीत आहे, आपल्याला टॉयलेटला गेल्यावर किती पाणी लागते वगैरे. त्यामुळे हे तरी त्यांना बिलकुल तिथलं पसंत पडलं नाही. ते म्हणाले घरी आल्यावर एकदा टॉयलेटला जाऊन आलो की मला अगदी हुश बरं वाटलं. म्हणजे हे बघा, साधी गोष्ट आहे पण हे सुद्धा त्यांना तिथे हे खूप असं अवघड जात होतं. म्हणजे मला काय म्हणायचं, यंग मुलं मुली जातात, तेजस्वी होतात, हो नो डाऊट, अतिशय सुबत्ता आहे तिथे. गाड्या बिड्या सगळं हवा एवढं आहे. आणि कसं आजूबाजूला म्हणजे इंडिपेंडेंट घरच आहेत म्हणे तिथे. आपल्यासारखं फ्लॅट बीट नाही आहे, इंडिपेंडेंट घरं भरपूर. इकडे तिकडे जागा, अगदी शांत आहे सगळं. बाकी सगळं छान आहे. आणि पण इंडिपेंडेंटली तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, म्हणजे सिनियर सिटिझन्सांना म्हणते मी. त्यामुळे त्यांना तरी अतिशय अवघड वाटलं. आणि त्याच्याशिवाय त्यांना तिथे आपल्याकडचे सारखं बोलायला, गप्पा मारायला असं कोणी का, म्हणजे आजूबाजूला असलेली सगळी लोक त्यांचे कामाला जाणारे येणारे कोणी दिसलं तरी हॅलो हा एवढंच, त्याचे पलीकडे काहीही बोलणं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना तिथे राहणं शक्य झालं नाही. मग ते मुलाला म्हणाले नको आम्हाला आमचं आम्ही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मेडिकल फेसिलिटीज तिथे इमिडिएटली मिळत नाहीत आणि अतिशय कॉस्टली आहेत. आपल्याकडे कसं आपल्याला जरा सर्दी झाली, ताप झाला, आपण लगेच डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला भेटतात, औषध पाणी घेतो आणि येतो. तिथे तसं सोपं नाही आहे. तुम्हाला नाव नोंदवून ठेवावं लागते म्हणे. मग 8 दिवसानं 10 दिवसानं तुमचा कधी नंबर लागतो तेव्हा लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ॲटलिस्ट आपण ज्येष्ठांनी जाऊन तिथे कायमचं राहायचा विचार केला तर
मला म्हणायचं आहे यू हॅव टू थिंक ट्वाईस. कितीतरी लोकांचं असं पण झालेलं आहे, इथलं सगळं विकलेत, मुलं म्हणाली म्हणून गेले कायमचे, मग परत यायला वाट नसली की काय करणार, इलाज नाही. पण हे कसं, हे आधी 5 महिने जाऊन बघायचं म्हणाले, पण महिनेभरातच ते परत आले. आणि हे तिथे इथे यांचं घर बीर सगळं ठेवलेलं आहे, त्यामुळे ठेवले. आता त्यांचं ते करण्यासारखे आहेत. अगदी झालं नाही तर त्या म्हणतात एक ते कोणतरी मेड म्हणा हे करायचं, नाही ते वृद्धाश्रमात जाऊन राहायचं. पण आम्ही कायमचं काही अमेरिकेत जाऊन राहू शकणार नाहीये. आहे सगळं चांगलं म्हणाल्या, पण आपण राहू शकणार नाहीये तिथे. म्हणजे ज्येष्ठांबद्दल बोलते मी. यंगस्टर्स खुश आहेत, ते मस्त एडजस्ट करतात, पण आपल्यासारखे ज्येष्ठांना कायमचं तिथे जाऊन राहणं, का म्हणजे मुलं तिथे आहेत हल्ली, आणि काही 1 किंवा 2 मुलं असतात, ती तिथे जाऊन सेटल झालीत म्हटल्यावर अवघड वाटते. आणि कित्येक वेळेला आपण बघतो की इव्हन शेवटच्या वेळेला सुद्धा मुलांना यायला जमतेच असं नाहीये, असं घडते. ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे. पण मुलं पण आपल्याला तिथे घेऊन जायला तयार असतात, पण आपण आपल्या लाईफस्टाईलमुळे म्हणा, आपल्या सवयीमुळे म्हणा, आपण तिथे एडजस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे सिनियर सिटिझन्सांना हे एक खूप अवघड झालेलं आहे. मुलं तिथे घेऊन जायला तयार असली तरी आपणच तिथे जाऊन एडजस्ट होऊ शकत नाहीये. हे प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल? लेट मी नो इन द कॉमेंट बॉक्स. हॅव ए गुड डे.